गोकुळच्या निवडणुकीआधी कोल्हापूरच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडली आहे आणि या निर्णयामुळे गोकुळच्या निवडणुकीचं गणितच बदलण्याची शक्यता आहे। गोकुळ दूध संघातील ज्या दूध संस्थांना अवसायनात काढण्यात आलं होतं त्या संस्थांच्या मतदानाच्या अधिकाराचा मुद्दा गेल्या काही महिन्यांपासून चांगला चर्चेत होता। आता याच प्रकरणात कोल्हापूर सर्किट बेंचकडून महत्त्वाचा निर्णय आलाय। अवसायनात काढलेल्या 193 दूध संस्थांच्या अपिलांवर सुनावणी पूर्ण झाली आणि त्यानंतर या संस्थांना मतदानाचा अधिकार देण्यात आलाय। आणि हा निर्णय का महत्त्वाचा आहे? कारण गोकुळच्या निवडणुकीत प्रत्येक दूध संस्था आणि तिचे ठरावधारक महत्त्वाचे ठरतात। त्यामुळे या 193 संस्थांना मतदानाचा अधिकार मिळाल्यानंतर गोकुळच्या निवडणुकीतील ठरावधारकांची संख्या सुद्धा वाढणार आहे। आता थोडं मागे जाऊयात। सहाय्यक निबंधक दुग्ध कोल्हापूर यांनी गोकुळच्या 644 दूध संस्थांना अवसायनात काढण्याचा निर्णय घेतला होता। त्यापैकी 193 संस्थांनी या निर्णयाविरोधात मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकडे अपील दाखल केलं। या अपिलांवर सुनावणी झाल्यानंतर या संस्थांना आता मतदानाचा अधिकार मिळालाय। म्हणजेच ज्या संस्थांच्या मतदानाच्या अधिकारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं त्या संस्थांनाच मोठा दिलासा मिळालाय। आता या निर्णयाचा राजकीय अर्थ काय? तर गोकुळमध्ये सत्तेच्या राजकारणासाठी प्रत्येक मत महत्त्वाचं आहे। त्यामुळे या संस्थांच्या ठरावधारकांना मतदानाची संधी मिळाल्यानंतर कोणत्या राजकीय गटाला याचा फायदा होणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। या संपूर्ण लढाईत गोकुळचे माजी संचालक वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, जनस्वराज्य शक्तीचे विनय कोरे आणि शिवसेनेचे नेते या निर्णयामुळे खरं तर आपली बाजू मजबूत झाल्याचा दावा करतायत। पण दुसरीकडे गोकुळमधील सभासदत्व आणि मतदानाचा अधिकार यावरून गेल्या काही काळापासून राजकीय संघर्ष सुद्धा सुरू आहे। गोकुळच्या माजी संचालकांनी संघाच्या पोटनियमाला झुगारून 410 दूध संस्थांना सभासदत्व दिल्याचा आरोप करत वडक शिवाले येथील महादेव दूध संस्थेचे संचालक जे आहेत प्रकाश बेलवाडे यांनी सहकार न्यायालयात याचिका दाखल केली होती। या प्रकरणात माजी संचालकांनी सभासदत्व देण्याबाबत केलेल्या ठरावालाच त्यांनी आव्हान दिलं होतं। त्यामुळे आता गोकुळमध्ये फक्त दूध आणि संस्थांचं गणित नाही तर मतदानाच्या अधिकाराचं राजकारणही तितकंच निर्णायक ठरणार आहे। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, सध्या सर्किट बेंचकडे 193 संस्थांच्या अपिलावर निर्णय झालाय। मात्र अवसायनात काढलेल्या इतर संस्थांबाबतही याच धर्तीवर निर्णय होण्याची शक्यता व्यक्त होते। असं झालं तर या निर्णयाचा परिणाम केवळ 193 संस्थांपुरता मर्यादित राहणार नाहीये, तर तो अवसायनातील इतर संस्थांनाही त्यांचा फायदा मिळण्याची शक्यता आहे। आणि त्यामुळेच आगामी गोकुळ निवडणुकीच्या आधी ठरावधारकांची संख्या, मतदानाचा अधिकार आणि त्यातून तयार होणारं राजकीय समीकरण हा पुन्हा एकदा केंद्रबिंदू ठरणार आहे। मात्र या वाढलेल्या संख्येचा फायदा नेमका मुश्रीफ कोरे शिवसेना यांच्या गटाला होणार की भाजपला, हे निवडणुकीच्या मैदानात स्पष्ट होईल। कारण गोकुळच्या लढाईत प्रत्येक संस्था आता महत्त्वाची आहे आणि प्रत्येक मत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुमच्या मते अवसायनातील संस्थांचा मतदानाचा अधिकार त्यांना मिळाल्याने गोकुळच्या आगामी निवडणुकीचं राजकीय गणित हे कुणाच्या बाजूने झुकेल? मुश्रीफ कोरे शिवसेना गटाकडे की भाजपकडे? तुमचं मत कमेंटमध्ये सांगा आणि कोल्हापूरच्या राजकारणातील अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी सकाळला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।